अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा, अत्यंत महत्त्वाचा दिवस जवळ येत आहे, तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. जेव्हा दत्त महाराजांनी स्वामी महाराजांचा अवतार घेतला त्याला श्री स्वामी समर्थ प्रकट दिन असं म्हटलं जातं आणि याला श्री स्वामी समर्थांची जयंती असं सुद्धा म्हटलं जातं. महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला सगळ्यांना भरपूर सेवा आपल्याला करायच्या आहेत. आपलीच एक सेवा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायणाची सेवा. तर बघा, स्वामी चरित्र सारामृत साक्षात आपल्या स्वामी महाराजांचा आत्मा आहे. तर अक्कलकोटमध्ये असताना महाराजांनी भरपूर लीला केलेल्या आहेत. त्यातल्या थोड्याशा लीला या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये आहे. प्रकट दिनानिमित्त आपल्याला या पारायणाची सेवा करायची आहे. तर किती पारायण या काळामध्ये करू शकतात, आपल्याला कोणत्या नियमाने अटी आपल्याला पाळायच्या आहेत, कसं पारायण करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. दत्त महाराजांचा पहिला अवतार आहे श्रीपाद श्रीवल्लभ. तुम्ही कधी ऑब्झर्व केला आहात का की जेव्हा आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या फोटोकडे बघतो तर अगदी एक छोट्या वयातील श्रीपाद श्रीवल्लभ आपल्याला जाणवतात. तो अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार. तर हे आपले दत्त महाराज हे तरुण वयातील आहेत, अगदी 30 ते 35. त्यानंतरचा दत्त महाराजांचा अवतार म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार. जेव्हा आपण श्रीपाद श्रीवल्लभांची आपण सेवा करतो तर त्याला खूप कठोर असे नियम नाहीत. काहीच आपण नृसिंह सरस्वती महाराजांची सेवा करतो म्हणजेच गुरुचरित्राचं पारायण आहे, तर त्याला बघा थोडेसे कठीण नियम आहेत. बघा, आपले स्वामी समर्थ महाराजांची म्हणजेच आपले आजोबा अवतारातील जे दत्त महाराज आहेत त्यांची सेवा करताना सुद्धा अगदी खूप सोपे नियम आहेत. म्हणजे बघा, तुम्हाला याच्यावरूनच कळालं असेल, आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अगदी आपल्या आजोबा स्वरूपातील त्यांचा अवतार आहे. आणि आपल्याला घरामध्ये सगळ्यात जास्त लाड कोण करत असतं, तर आपल्याला सगळ्यात जास्त लाड आपले आजोबा करत असतात. आपल्या चुकांबद्दल ते आपल्याला शिक्षा देत नाही, तर त्या चुका आपल्या सांभाळून घेत असतात. अगदी त्याप्रमाणेच आपले स्वामी महाराज सुद्धा, तुम्ही सेवा करताना चुकताय, तुमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी चुकत असाल तर महाराज आपल्याला सांभाळून घेतात. महाराज आपल्याला कधीच एकटं पाडत नाहीत. महाराजांची साथ आपल्यासोबत कायम असते. जुने सेवकरी आहेत त्यांना ऑलरेडी माहितीच आहे की महाराजांचा आशीर्वाद हा आपल्यासोबत कायमच असतो. पण जे नवीन सेवेकरी आता आलेले असतील स्वामी सेवेमध्ये किंवा सेवेमध्ये, त्यांनी आत्ताच सेवेला सुरुवात केलेला असेल तर त्यांना सुद्धा नक्कीच छान असे स्वामींचे अनुभव येणार आहेत. आता स्वामी चरित्र सारामृत हा महाराजांचा आत्मा आहे, इंडोरी प्रणीत ग्रंथ आहे. या ग्रंथाची किंमत आहे 42 रुपये. तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला सहजपणे हा ग्रंथ मिळून जाईल. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणी ही सेवा करू शकतं, तर सेवेला काहीच बंधन नाही. मुलगा मुलगी, विवाहित स्त्रिया, पुरुष, त्याचबरोबर विधवा स्त्रिया सुद्धा या ग्रंथाचं पारायण करू शकतात. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आहे 20 मार्च, त्या दिवशी आहे शुक्रवार. 20 मार्च पर्यंत आपल्याला भरपूर सेवा करायच्या आहेत. बघा, आपण काय होतं की मनात असतं की आपण सेवा करावी महाराजांची, काही ना काही सेवा करावी, पण बरेच जण नित्य सेवा सुद्धा करत असतात, पण काहींना जमतच नाही, कारण एक कंपल्शन आपल्याला येत नाही. आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे, या निमित्ताने नक्कीच आपण सगळेजण ही सेवा करू शकतात. नवीन बेकरांसाठी सांगते, यामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. 700 ओव्यांचा ग्रंथ आहे, एकूण 21 अध्याय आहेत. जेव्हा तुम्ही अध्याय 1 पासून सुरुवात कराल ते अध्याय 21 पर्यंत पूर्ण ग्रंथाचं जेव्हा तुम्ही वाचन करता तेव्हा तुमचं एक पारायण कंप्लीट होतं. त्यातील जे अध्याय आहेत ते खूप छोटे आहेत. अगदी बघा, तुम्हाला हा पूर्ण एक पारायण या ग्रंथाचं करायचं असेल तर अगदी नवीन सेवेकरी असाल, म्हणजे नवीनच वाचणार असाल, तर तुम्हाला साधारणतः 1.5 तास हा लागू शकतो. पण जे रोज नित्यसेवा करतात, ज्यांना नेहमी त्यांनी या ग्रंथाचे पारायण केलेले आहे, तर त्यांना मला 1 तास लागतो आणि बरेच जण आहेत की त्यांना पाऊण तास सुद्धा लागतो. म्हणजे थोडं स्पीडवर सुद्धा डिपेंड आहे. परमपूज्य गुरुमाऊलींनी असं सांगितलेलं आहे, वर्षभरामध्ये आपल्या घरामध्ये
स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 108 पारायण हे झालेच पाहिजे. जेव्हा आपले 108 पारायण कंप्लीट होतात तर आपल्या आयुष्यामध्ये कोणतंच दुःख उरत नाही. आयुष्यातील अडचणी हे आपोआप मार्गी लागत असतात. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, संकट आहेत, तुम्हाला कोणाला संतती प्राप्ती होत नाही, कोणाचं नवरा बायकोंचं पटत नाही, मुलगा वाईट व्यसनाकडे लागलेला आहे, सासरची लोक त्रास देतात, काहीही म्हणजे आता प्रत्येकाच्या आयुष्यातील संकट वेगळे आहेत, दुःख वेगळं आहे, काहीही समस्या असू द्या, कोणाला आजारपण आहे, तर तुम्ही ही सेवा नक्की करा. बघा, ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त सुद्धा करता येते आणि संकल्प न करता सुद्धा करता येते. आता संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय? तर संकल्पयुक्त म्हणजे आता तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर त्या अडचणी महाराजांकडे बोला आणि तुम्ही किती पारायण करणार आहे तर ते आपल्याला महाराजांना सांगायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायचं. बरेच तुम्ही वर्षापासून सेवा करतायत, महाराजांनी तुम्हाला भरभरून दिलं आहे, तर महाराजांचे आभार मानण्यासाठी प्रकट दिनानिमित्त ही सेवा आपल्याला करायची आहे. 20 मार्चला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन, तर आपल्याला तुम्ही 28 फेब्रुवारी पासून पारायणाला सुरुवात केलं म्हणजे रोज एक पारायण आपल्याला करायचं आहे. 28 फेब्रुवारी पासून कंटिन्यू तुम्ही एक पारायण रोज केला तर 28 फेब्रुवारी ते 20 मार्च पर्यंत होतात आपले 21 पारायण. जास्तीत जास्त 21 पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 21वां जे पारायण असतं तर त्याची जी सांगता असते तर ती आपल्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिन या दिवशी येईल अशी आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे. जमत असेल तर तुम्हाला, समजा तुम्ही हा व्हिडिओ लेट बघितलात तर सुद्धा तुम्ही 28च्या नंतर हा व्हिडिओ बघितलेला असेल आणि तुम्ही 28च्या नंतर 2-4 दिवसांनी हा सेवेला सुरुवात केलात आणि तुम्हाला 21 महाराजांचे पारायण करायचे आहेत तर प्रकट दिनाच्या नंतर सुद्धा 2-4 दिवस पुढे गेले तरी चालतील, पण तुम्ही 21 दिवसांची 21 पारायणाची सेवा या निमित्त करू शकतात. आता बघा, ज्यांना काही पिरियड्स नाहीत स्त्रियांना किंवा ज्यांचं काही कुठे प्रोग्रामला जायचं नाही, कुठे काही म्हणजे काही अडचणी नसतील तुमच्या घरामध्ये, तर तुम्ही कंटिन्यू ही सेवा करू शकतात, एक दिवसही स्किप न करता. आता समजा तुम्हाला माहिती आहे की आता या काळामध्ये काहीतरी लग्न आहे, काही कार्य आहे, तर तुमचं मिस होऊ शकतं, तर तुम्ही 3-4 दिवस ही सेवा अगोदर स्टार्ट करू शकतात. तर तुम्ही 2-4 दिवस ही सेवा अगोदर स्टार्ट केल्यानंतर एखादा 2 दिवस मिस झाले तरी चालेल. तर येतं बघा, तुम्हाला रोज एवढा एखादा तास किंवा 1.5 तास पूर्ण पारायण करण्यासाठी वेळ नसेल तर बघा, तुम्ही रोज स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील तुम्ही रोज 3 अध्याय वाचू शकतात. तर रोज 3 अध्याय वाचायचे तर 7 दिवसामध्ये तुमचं एक पारायण कंप्लीट होतं. असे तुमचे 3 पारायण दिनापर्यंत तुमचे 3 पारायण कंप्लीट होतील. असं करू शकतात एक ऑप्शन. त्यानंतर बघा, तुम्हाला थोडंसं आणखीन जास्त वेळ आहे तर बघा, तुम्ही रोज दिवसातील 7 पारायण वाचायचे. म्हणजे आता 21 पारायण आहे टोटल. पहिल्या दिवशी वाचल्यात 7, दुसऱ्या दिवशी वाचलात म्हणजे पुढचे 7 म्हणजे 14 अध्याय होतील आणि तिसऱ्या दिवशी वाचलात पुढचे 7 म्हणजे 21 अध्याय तुमचे पूर्ण होतात. म्हणजेच 3 दिवसामध्ये आपलं एक पारायण कंप्लीट होतं. तर असे तुम्ही 28 तारखेला ही सेवा सुरू केलात आणि रोज तुम्ही 7 पारायण वाचलात तर तुमचे 20 तारखेपर्यंत तुमचे 7 पारायण कंप्लीट होतात. तुम्ही हा व्हिडिओ लेट बघितला म्हणजे 28 तारीख ही होऊन गेली आणि तुम्हाला तेवढा वेळ नसेल की 21 दिवसाची तुम्हाला सेवा करणं शक्य नसेल काही अडचणीमुळे, तर तुम्ही 11 दिवसांची सुद्धा सेवा करू शकतात. म्हणजे तुम्हाला 11 पारायण तुम्ही करू शकता. तर 11 पारायण तुम्हाला करायचे असतील 11 मार्च पासून सुरुवात करावी लागेल. तुम्हाला 11 पण शक्य नाही तर तुम्ही 7 पारायण सुद्धा करू शकतात. आता 7 पारायण करायचं असेल तर तुम्ही या सेवेला 14 मार्च पासून सुरुवात करू शकतात. 14 मार्च ते 20 मार्च पर्यंत तुमचे 7 पारायण पूर्ण होतील. जर तुम्ही रोज एक पारायण केलात तर. आणि समजा तुम्हाला 7 ही शक्य नाही, तुम्हाला 5 पारायण करायचे आहेत तर तुम्ही 16 तारखेला स्टार्ट करायचं म्हणजे 16 मार्चला स्टार्ट करायचं आणि 20 तारखेपर्यंत तुमचे 5 पारायण कंप्लीट होतील. आणि समजा तुम्हाला 21 नाही, 11 नाही, 7 नाही, 5 नाही, फक्त एक पारायण करणं शक्य असेल
तर तुम्ही स्वामी महाराजांचा जेव्हा प्रकट दिन असतो त्या दिवशी तरी तुम्ही नक्की महाराजांची एक पारायणाची सेवा तरी नक्की करा. महाराजांची इच्छा असेल ना आपल्याकडून सेवा करून घ्यायची असेल, दिवस कितीही फुल असेल कामामध्ये तरी सुद्धा महाराज तुम्हाला वेळ काढायला लावतील आणि तुमच्याकडून ती सेवा सुद्धा करून घेतील. आता बघा, आता ज्या दिवशी तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे त्याच्या आदल्या दिवशी घराजवळ दत्त मंदिर असेल किंवा स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तिथे आपल्याला नारळ, खडीसाखर आणि अगरबत्ती घेऊन जायची आहे. तिथे नारळ घ्यायचा आणि जो नारळाचा शेंडा असतो तर ते महाराजांच्या साईडला करायचं. नाव सांगा, तुमचं गोत्र सांगा, तुम्ही कुठे राहतात ते सांगा आणि तुमच्या आयुष्यातील काही अडचणी असतील तर त्या महाराजांना सांगा. 21 स्वामीचरित्र सारामृताचे पारायणाची सेवा करणार आहे तर ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी महाराजांना विनंती करायची आहे. त्याने तो जो नारळ असतो तर तिथेच आपल्याला मंदिरामध्ये ठेवून घरी यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सेवेला स्टार्ट करायचं आहे. तर त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा करतात हे बऱ्याच जणांना माहितीच आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी आपल्या सुद्धा चॅनलवरती व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता. तर संकल्प करताना सुद्धा बघा, महाराजांना म्हणायचं आहे, महाराज मी शून्य आहे, मला काहीच येत नाही. मी अगदी बघा, मी 1 वर्षाचा बालक आहे असं समजा. माझ्याकडून सेवा करताना काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा आणि माझ्या सेवेचा स्वीकार करा अशी आपल्याला पूर्णपणे महाराजांना शरण जायचं आहे. बघा, स्वामीचरित्र सारामृत हा तर ग्रंथ आपल्याला पूर्ण वाचायचा आहे. त्याच्या अगोदर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे आणि स्वामी स्थवन आहे ते आपल्याला 1 वेळेस वाचायचं आहे. आता जे स्वामी स्थवन आहे ते आपल्या नित्यसेवा जी आहे स्वामी महाराजांची त्या ग्रंथामध्ये स्वामी स्थवन आहे. अगदी एखादा 1.5 पेजचा आहे. तर हा जो आपला पवित्र ग्रंथ आहे या ग्रंथाला वाचण्यासाठी आपल्याला सुरुवात करायची आहे. म्हणजे मी तर म्हणेल की सगळ्यांनी 21 पारायण करावेत. तर सगळ्यांनी ज्यांना जसं जमेल तशी महाराजांची सेवा करावी. संकल्पयुक्त सेवा करतोय तर त्या नियम आणि अटींचं सुद्धा पालन आपल्याला करावं लागतं. तर पहिला नियम आहे बघा, आपल्याला कडकडीत मांसाहार हा वर्ज्य आहे, आपल्याला खायचा नाही आणि शक्यतो आपल्या घरी सुद्धा ते बनणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला परान्न वर्ज्य करायचं आहे. दुसऱ्यांचं घरचं काही खायचं नाही आणि शक्यतो बघा बाहेरच्या गोष्टी खाणं टाळा. ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे कंपल्सरी नाही की तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलंच पाहिजे. चला तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण सगळ्यांनी महाराजांची भरभरून सेवा करूया आणि महाराजांचा भरभरून आशीर्वाद हा घेऊया. ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी म्हणत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.